संजय काका निवडून येणार. मुस्लिम मतं पडत नाही म्हणतात. 100% पडणार. हॅड्रिक होणार काकाची. 100% होणार. 100% होणार. 100% आता तिसऱ्यांदा खासदार संजय काका. 100%. 100% काका. 100% काका. ही जी एवढी भीड आहे ही काकाची लीड आहे. आणि कुठलाही काम असू दे, आम्ही मुस्लिम आहे, आम्ही 100दा गेलो आहे. काका हे काम व्हायला पाहिजे. 100% काम झालेलं आहे. लोक म्हणतात संपर्क नाही काकांचा. काका कोण म्हणतोय? अहो आता आमच्या चौकात आम्ही 100 वेळा बोलवलो. काय लोकांना अर्जी आहे काकांची, त्यांना वाटतंय असं आम्हाला काकावर प्रेम आहे म्हणताना आम्ही काकाच कार्यकर्ते आहे. साधा कार्यकर्ता जाऊ दे त्यांच्याकडं, बाबा काका असं असं काम आहे, 2 मिनिटात जाग्यावर काम. असं हाफिसात बसून आत बसून काम नसतोय, जाग्यावर उभं राहून काम असतोय. गोकुळ सोबत गोकुल. दर्शक नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर लोकसभेची निवडणूक, त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेला आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा आपला हा कार्यक्रम. मी आता सांगलीमध्ये आहे. संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता इथं मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमा झालेली आहेत. माझ्यासोबत आता जर का बघायला गेलं तर मिरजेमधून काही लोक आलेले आहेत, ते सुद्धा आहेत. दादा नमस्कार, काय सांगाल, एकंदरीत भावना काय आहे? भावना काय म्हणजे संजय काका निवडून येणार. मुस्लिम मतं पडत नाही म्हणतात. 100% पडणार. आता हे सगळे मुस्लिमच आहेत, यात कोण हिंदू नाही. काय असं काय नाही आहे की मुस्लिम मत पडणार नाही. 100% पडणार. कसं काय काम आहे. प्रत्येक वेळेला म्हटलं जाते की बीजेपीचा जो कॅन्डिडेट असतो त्यांना मुस्लिम मतं पडत नाही. तुमचं आता तुम्ही प्रॉपर मिरजमधून मिरजमधून आहे. मिरजत मुस्लिम लोक, मुस्लिम वर्ग जरा मोठा आहे. हो आहे की. कसं वातावरण? आता मला सांगा, काही नगरसेवक आमचे तिथं हिंदूच्या वार्डात खडूयात, मुस्लिम नगरसेवक त्यांना हिंदू मतं घालतातच की, काय नाही घालत असं नाही. आणि हिंदू जे मुस्लिम वार्डात जे हिंदू माणूस उभारतो मग त्याला मुस्लिम वोटं घालतातच की, त्यांनी घालतात सगळं. आणि संजय काकाचं काम वेगळं आहे. त्यांचं काम कसं आहे की त्यांनी हा मुस्लिम आहे, हा हे आहे, हा ते आहे, त्यांनी तसलं काय बघत नाही. जाती धर्मावर त्यांचं काय नाही. त्यांनी कोण पण गेलं, कोण पण जाऊ दे, एक साधा कार्यकर्ता जाऊ दे त्यांच्याकडं, बाबा काका असं असं काम आहे, 2 मिनिटात जाग्यावर काम. असं हाफिसात बसून आत बसून काम नसतोय, जाग्यावर उभं राहून काम असतोय. ते हाफिसात ते माणसाला सोडा, तसं काम नाही. मिरजत कसं किती % मुस्लिम मतं काकांना पडू शकतात, काय सांगतात? पडू शकतात की, माझ्या मताने पडू शकतात. आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही काकालाच मतदान करणार. प्रचारासाठी तिथं काही यंत्रणा लावलाय का तुम्ही स्वतः? प्रचारासाठी लावली की आम्ही यंत्रणा लावलंय. हे आमचे भाव आहेत सगळेजण लावलेलं आहे मी. काही नगरसेवक आहेत, त्यांनी इकडे तिकडे करायल्यात, त्यांचा काय संबंध नाही. आता आम्हाला काकावर प्रेम आहे म्हणताना आम्ही काकाच कार्यकर्ते आहेत. काय वाटतं काका चांगला माणूस होणार काय? हॅड्रिक होणार. कसं होणार 100% होणार. 100% होणार. काय म्हणतात? हॅड्रिक होणार काकाची. 100% होणार. 100% होणार. 100%. कसं काय? होय. तसं काय म्हणजे आता बघायला लागलं की जनसमुदाय केवढा मोठा आहे मग, आणि मुस्लिम समाज एकत्र आला आहे. आणि आमच्या मिरजेत पण आहे मुस्लिम. काकाला मतदान करणार आम्ही. तुम्ही प्रॉपर मिरज? काय वातावरण मिरजत? कसं हॅट्रिक होणार काय? होणार हॅट्रिक होणार. काय करताय काम? मी माझं गॅरेज आहे. आज सुट्टी? सुट्टी. कसं काय फॉर्म भरायसाठी? होय. आज काकासाठी? काकामुळे सुट्टी घेऊन आला. खास काकासाठी सुट्टी. नमस्कार. नमस्कार. नाव कसं? नाव कसं? नाव मोसीन, गाव मुठली, मिरज. काय म्हणताय, कसं काय आलाय? फॉर्म भरायला आलाय काय? कोणी? फॉर्म भरायला आलाय काय म्हटलं? होय. बरं, काय वातावरण मिरजत? किती % मुस्लिम मतं काकांना पडू शकतात, काय वाटतं? 80% पडू शकतं मुस्लिम मतदान. मुस्लिम मतदान 80% पडू 80% शकतं. पडू शकतं. काय ज्याचं त्याचं मत आहे ना, ज्याचं त्याचं मत आहे तर त्याला पडू शकतोय. आमची ताकदीप्रमाणे जेवढं आहे मुस्लिम मतं आम्ही तेवढं घालणार काकाला. जे आमची ताकद आहे तेवढं आम्ही घालणार. 100% आता तिसऱ्यांदा खासदार संजय काका. 100% काका. 100% काका. ही जी आता सगळी जी भीड आहे ही वन साईड काकाची लीड आहे. काय म्हणलात? ही जी एवढी भीड आहे ही काकाची लीड आहे. काय होईल वाटतं? 100% येणार काका.
का बरं, काय असं काका काकाचं काम होतं तसं ना, काय काम आहे, कसं भरपूर काम आहे. काय पद्धत काय? पाणी पुरवठ्याचं बोला, कसली म्हणून योजना बोला, गोरगरिबांची संख्या बोला, हे कामात एक नंबर आहे काका. ठीक आहे. बरं, या हो. आता काका 1.5-2 लाखानं लीड आहे. बोला काय त्यांना काय प्रश्न विचारला तुम्ही? काय म्हणले, हे लीड आहे म्हणतात, हे सगळं आलेलं हा, हे लीड आहे. आता तुम्ही म्हटला काकाचं काम काय आहे? आता मुस्लिम समाजाचं काम काका एवढं केलेलं आहे. काय आज दर्ग्यात आमची मोठी दर्गा आहे, तिथं 15 लाखाचा CCTV बसवले, ही कॅमेरे बसवले मुस्लिम समाजाचे मिरजेत मोठे दर्ग्याचं. आता हे जातीभेद असलं असतं तर हे नाही बसवले असते. जातीभेद माणूस दर्ग्याला मानत नाही. काय मानतोय? नाही मानत. दर्ग्याला बिरग्याला मानत नाही. ते स्वतःच्या फंडामधून 15 लाख रुपये खर्च करून तिथं CCTV बसवतोय. हा काम आहे संजय काकाचा. आणि कुठलाही काम असू दे, आम्ही मुस्लिम आहे, आम्ही 100दा गेलो आहे, काका हे काम व्हायला पाहिजे. 100% काम झालेलं आहे. काम होते, काम 100% होतोय. लोक म्हणतात संपर्क नाही काकांचा. काका कोण म्हणतोय? अहो, आता आमच्या चौकात आम्ही 100 वेळा बोलवलो. काय लोकांना अर्जी आहे काकांची, त्यांना वाटतंय असं की त्यांनी येत नाही. आता आमच्या चौकात, बुकुड चौकात, लक्ष्मी मार्केट जे आहे आपलं, तिथं 100दा आल्यात काका. कुठला नेता, कुठला कोण काका बघत नाही. आता आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे, मी त्यांचा काय मी मोठा लई हे नाही, साधा कार्यकर्ता आहे. मी बोलल्यानंतर किती लोक घेऊन आलाय आज आम्ही एक 150-200 घेऊन आलोय की, असं सांगणार नाही 1000 आणलोय म्हणून. 150-200 सांगणार. 150-200 घेऊन आलाय का? हां, मुस्लिम समाजाची सगळी. बरं. 150-200 आणलोय. तर लोकसभेची ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या बैठका, रॅली, प्रचारसभा आणि आज अर्ज भरायसाठी आलेली ही लोक, मिरजेवरनं आलेली ही मुस्लिम लोक ही बघायला गेली तर संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हे त्यांचे कार्यकर्ते जवळपास 150 मुस्लिम लोक घेऊन आलेले आहेत. आणि कितीतरी पटीनं मिरजेमध्ये चांगल्या पद्धतीनं मतदान घेऊ, मुस्लिम मतं ही संजय काकांना सुद्धा पडतील अशा पद्धतीचं मांडलेली यांचे हे मत आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, त्या माध्यमातून लोकांच्या मनात काय आहे, संजय काका पाटील असतील, विशाल पाटील असतील, चंद्रहार पाटील असतील, तिघांच्याबद्दल लोकांच्या मनात काय वाटते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं बघायला गेलं तर आजचा हा अर्ज भरायचा दिवस आणि त्या पार्श्वभूमीवरती जमा झालेली ही सगळी लोक आहेत ती BJPचे आहेत किंवा महायुतीचे आहेत. त्याच्यामुळे ही बोलताना सगळी संजय काका पाटील बोलत आहेत. आपण वेगवेगळ्या भागामध्ये जातोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आणि हे आपल्यापर्यंत थेट पोहोचवायसाठी प्रयत्न करतोय. KK न्यूज चॅनलसाठी तुर्तास तरी मी या व्हिडिओसह इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.